Welcome to Dr. Chandrakant's Ambition Academy. Last in two lectures we see the plant adaptations and animal adaptations in chapter first. Today we see the classification. गेल्या दोन लेक्चर्समध्ये आपण प्लांट अडॅप्टेशन्स आणि ॲनिमल अडॅप्टेशन्स बद्दल बोललेलो आहोत. आज आपण क्लासिफिकेशन हा पॉईंट्स पाहणार आहोत. यामध्ये पहिलं जे आहे द डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन. इट्स वन ऑफ द ग्रेट सायंटिस्ट चार्ल्स डार्विन. हा जो चार्ल्स डार्विन आहे हा एक सायंटिस्ट आहे आणि त्यांनी काही जे इव्होल्युशन बद्दल कन्सेप्ट लिहिलं आहे तो कन्सेप्ट याबद्दल आपल्याला डिस्कस करायचा आहे. हिअर चार्ल्स डार्विन अ बायोलॉजिस्ट स्टडीड न्यूमरस टाइप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स and suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to a changing environment. काय सांगितलंय त्याने की अनेक ठिकाणी अनेक प्लांट्सचा आणि ॲनिमल्सचा तिने अभ्यास केलाय आणि त्या अभ्यासावरनं तिने फक्त एक गोष्ट सांगितली की दोज ॲनिमल्स आर लाईकली टू सर्वाईव्ह विच कॅन बेस्ट ॲडॅप्ट देमसेल्स टू अ चेंजिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे तेच ॲनिमल या ठिकाणी सर्व्हाईव्ह होऊ शकतात किंवा जिवंत राहू शकतात की जे त्यांचे जे सराउंडिंग एन्व्हायरमेंट आहे त्याच्याबरोबर काय करतात, ॲडॅप्ट करतात, चांगल्यात चांगलं ॲडॅप्ट करतात, तर तेच या ठिकाणी जिवंत राहू शकतात. धिस लॉ ऑर धिस इज कॉल्ड द थेअरी ऑफ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. ही जी थेअरी आहे ही थेअरी सर्वायवल ऑफ द फिटेस्ट या नावाने ओळखली जाते. धिस इज द डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल्स. डार्विनने जे वेगवेगळे प्रिन्सिपल्स या ठिकाणी सांगितलेले, जे वेगवेगळे नियम सांगितले, जे वेगवेगळे तत्व या ठिकाणी सांगितले, त्यातला हा सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा पहिला प्रिन्सिपल या ठिकाणी आहे. इफ एन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड इज एबल टू सर्वाईव्ह धिस चेंज इज प्रिझर्व्ड इन द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे या ठिकाणी काय म्हणतायत डार्विन या ठिकाणी सांगतायत की जर तो ॲनिमल बॉर्न झाला विथ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स, नवीन बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स आणि अँड इट इज एबल टू सर्वाईव्ह, आणि त्यांच्यामुळे तो जर सर्वाईव्ह होऊ शकला तर त्याच्यानंतरच्या जनरेशनमध्ये म्हणजे पुढच्या पिढीमध्ये ते जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर या ठिकाणी काय होतं, पुन्हा प्रिझर्व केलं जातं किंवा पुन्हा त्या ठिकाणी पुढे ते कॅरेक्टर या ठिकाणी आणलं जातं. दिस इज द डार्विन्स सेकंड प्रिन्सिपल अँड इज कॉल्ड ॲज द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. यालाच काय म्हणतो आपण, नॅचरल सिलेक्शन. म्हणजे पहिल्यांदा आपण म्हणतोय जर तो ॲनिमल किंवा तो जो ऑर्गॅनिझम आहे तिने स्वतःमध्ये अशा पद्धतीने चेंज केले की आसपासच्या एन्व्हायरमेंटमध्ये तो ॲडॅप्ट होऊ शकला किंवा त्या ठिकाणी सर्व्हाइव्ह होऊ शकला, तर त्याला आपण म्हणतो सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. आणि सेकंडमध्ये एखादं नवीन बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स त्यामध्ये आलं आणि त्याच्या मदतीने तो जर सर्व्हाइव्ह होऊ शकला तर ते कॅरेक्टर त्याच्यामध्ये काय केलं जातं, प्रिझर्व केलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज द नॅचरल सिलेक्शन. देन हिअर वी से क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जर क्लासिफिकेशन करायचं असेल तर कशा पद्धतीने आपण करू शकतो. व्हाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड. मग या लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड का करायच्या, या ठिकाणी एखादं एक्झाम्पल आपण घेऊ का. तुमचे जे नोटबुक्स असतील किंवा पुस्तकं असतील हे सगळे अस्ताव्यस्त टाकलेले आहेत आणि तुम्हाला काही शोधायचं आहे. ते जर शोधायचं असेल तर आपल्याला काय होतं, खूप त्रास होतो. परंतु ते जर आपण व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं असेल, वह्या एका साईडला असतील, पुस्तकं एका साईडला असतील, वह्यांमधनं पुन्हा होमवर्कच्या नोटबुक वेगळ्या, एसेच्या वेगळ्या, अशा पद्धतीने जर आपण ठेवलेले असेल तर ते काय होतं, सहजासहजी शोधण्यासाठी आपल्याला उपयोगाचं होतं किंवा सहजासहजी एखादी गोष्ट आपण शोधू शकतो. त्याच पद्धतीने ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत तर लिव्हिंग थिंग्सला जर आपण क्लासिफाय नाही केलं तर आपल्याला ते सहजासहजी लक्षात येणार नाही किंवा त्या ठिकाणी आपल्याला समजणार नाही. मग या ठिकाणी विच आर द क्रायटेरिया यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. मग या ठिकाणी कोणता क्रायटेरिया आपण या ठिकाणी यूज करतोय, तर तो यूज करण्याचा क्रायटेरिया आपण फर्स्टली वी से इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल ऑर्गॅनिझम्स इन द डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाइम. एकाच वेळेस जर आपल्याला हे सगळ्याचा अभ्यास करायचा आहे आणि सगळे जर लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला ते काय होणार नाही, शक्य होणार नाही. सो यार क्लासिफिकेशन हेल्प्स इन धिस रिस्पेक्ट. मग यासाठी क्लासिफिकेशन हे आपल्याला काय होतं आहे, फायदेशीर होत आहे. डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज डिफरंट क्रायटेरिया अँड इंडिपेंडेंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल्स. वेगवेगळे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी वेगवेगळ्या क्रायटेरिया यूज केलेला आहे
आणि त्यांनी स्वतःचं जे क्लासिफिकेशन आहे तर ते क्लासिफिकेशन केलेलं आहे. इंडिपेंडेंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स आणि ॲनिमल्स वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी क्लासिफाय केलेले आहेत. A hierarchy is formed in the classification that starts with kingdom Animalia or kingdom Plantae. आता या ठिकाणी जी हायरार्की म्हणजे काय, एकानंतरचे एक टप्पे, टप्प्यांना जे आपण म्हणतो इट्स अ हायरार्की वन. तर मग अशी जी हायरार्की आहे तर ती काय ॲनिमालिया आणि प्लांटी यामध्ये डिस्कस केलेली. या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे मँगो आणि ह्युमनचा. त्यामध्ये किंगडम जर आपण पाहिलं तर मँगोला प्लांटी किंगडम आहे आणि ह्युमनला ॲनिमालिया किंगडम आहे. प्लांटी म्हणजे प्लांट्स, ॲनिमालिया म्हणजे आपण म्हणतो ॲनिमल्स. फर्दर ग्रुप्स अँड सबग्रुप्स आर फॉर्म डिपेंडिंग अपॉन द बेसिक सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस. मग यानंतरचे वेगवेगळे ग्रुप्स आणि सबग्रुप्स दिलेले. फॉर एक्झाम्पल फायलम असेल, क्लास आहे, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस. डिपेंडिंग अपॉन बेसिक सिमिलरिटीज म्हणजे त्यांच्यामध्ये काय काय सिमिलरिटीज आहे त्याच्या बेसिसवरती, त्यांचे डिफरन्सेस काय त्यावरती या ठिकाणी दिलेलं आहे. दिस इज कॉल्ड द हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन. यालाच काय म्हणतो आपण, हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन विथ एक्झाम्पल. मग आता मँगोचं जर एक्झाम्पल घेतलं तर हायरार्कीमध्ये पहिलं काय तर किंगडम, त्यानंतर फायलम, फायलम आहे अँथोफायला, त्यानंतर क्लास या ठिकाणी आहे डायकॉटिडॉयनी, त्यानंतर ऑर्डर आपण म्हणतो इट्स अ सॅपिंडेल्स, फॅमिली अनाकार्डेसी, त्यानंतर जीनस मँजिफेरा आणि स्पेसिस या ठिकाणी आहे इंडिका. म्हणजे या पद्धतीने आपल्याला मँगोचे हायरार्कीज दिसते किंवा मँगोचं क्लासिफिकेशन आपल्याला सापडतं आहे. त्याच पद्धतीने ह्युमनचं जर क्लासिफिकेशन केलं, किंगडम येतं ॲनिमालिया, फायलम या ठिकाणी आहे कॉर्डेटा. कॉर्डेटा का, कारण कॉर्डेट प्रेझेंट आहे, कॉर्डेट प्रेझेंट असल्यामुळे कॉर्डेटा. क्लास मॅमेलिया, मॅमेलियन आहे म्हणून मॅमेलिया. ऑर्डर प्रायमेट्स, प्रायमेट्स म्हटल्यानंतर जे प्रायमेट्स आहे, त्यानंतर फॅमिली होमोइडी, जीनस आहे होमो आणि स्पेसिस आहे सेपियन्स. म्हणजेच ह्युमन हे त्याचं काय झालं एक जनरल नेम झालं, परंतु बायोलॉजिकल नेम जर विचार केला तर होमो सेपियन्स. आणि मँगोला जर बायोलॉजिकल नेम विचार केला तर मँजिफेरा इंडिका. म्हणजेच ह्या ठिकाणी दोन नावं दिलेली असतात, एक आहे जीनस आणि एक आहे स्पेसिस. मँजिफेरा इंडिका म्हणजे दोन नावं मँगोला, एक प्लांट ओळखायचं असेल तर दोन नावं त्या ठिकाणी देतात. त्याच पद्धतीने ह्युमनमध्ये सुद्धा होमो सेपियन्स म्हणजे दोन ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. मग यालाच आपण म्हणतो बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. दोन नावं देण्याची जी पद्धत आहे त्यांना आपण म्हणतो बायोनियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल लिनायस. कार्ल लिनायस जो सायंटिस्ट होता यांनी ही सिस्टीम या ठिकाणी केलेली आहे. हिअर इमॅजिन देर आर 3 or 4 students with a name कबीर or किरण in a classroom. आता या ठिकाणी एक इमॅजिनेशन दिलेलं आहे. असं इमॅजिनेशन करा की एक कबीर किंवा किरण नावाचे 4 मुलं तुमच्या क्लासमध्ये आहेत आणि 4 मुलं तुमच्या क्लासमध्ये असताना आता तुम्हाला किरणला आवाज द्यायचा. तर किरणला आवाज देताना तुम्ही काय करणार आहात, त्याचा अजून सरनेम जे असेल तर ते सरनेम सुद्धा या ठिकाणी तुम्ही घेणार आहात. म्हणजे काय होईल, एकाच वेळेस जर फक्त किरण म्हटले तर चौघांमध्ये सुद्धा कन्फ्युजन होणार की कुणाला निश्चित आवाज दिलाय. तर त्यामुळे या ठिकाणी त्याचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आपण घेत असतो किंवा कधी कधी आपल्याला त्यांचं फुल नेम सुद्धा घ्यावं लागतं. सो इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम, हाऊ वुड यू एन्श्युअर दॅट others know which one of them you are talking about without any confusion. हे चौघांपैकी एकाशी बोलायचं आहे तर आपल्याला कुणाला बाकीच्यांना कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण कशा पद्धतीने या ठिकाणी हँडल करणार आहोत. वी वुड टेक द फुल नेम, दॅट इज द फर्स्ट नेम अँड द लास्ट नेम. काय होईल, पहिलं नाव आणि शेवटचं नाव म्हणजे त्याचं नाव आणि आडनाव हे आपण त्याने बोलवणार आहोत. दिस इज सिमिलर टू द बायनॉमियल नॉमेनक्लेचर. हे सिमिलर आहे, it's not exactly but it's similar to binomial nomenclature. Then what's the binomial nomenclature used to identify each organism? प्रत्येक ऑर्गॅनिझम आयडेंटिफाय करण्यासाठी या ठिकाणी काय केलेलं आहे, बायनॉमियल नॉमेनक्लेचर वापरलेलं आहे. अकॉर्डिंगली अ सायंटिफिक नेम हॅज बीन असाइन्ड टू ईच ऑर्गॅनिझम. प्रत्येक ऑर्गॅनिझमला सायंटिफिक नेम या ठिकाणी काय केलेलं आहे, असाइन केलेलं आहे. इट कन्सिस्ट
two parts. The first part is genus and second part is species. आपण आताच एक्झाम्पल पाहिलं होतं मँजिफेरा इंडिका. मँजिफेरा काय झालं जीनस आणि इंडिका काय झालं स्पेसिस किंवा होमोसेपियन्स. होमो काय झालं जीनस, स्पेसिस काय झालं सेपियन्स ह्युमनसाठी. All identified organisms have been assigned to a binomial name as per guidelines of International Code of Nomenclature. International Code of Nomenclature ICN यानुसार काही गाईडलाईन्स दिलेले आहेत, रूल्स दिलेले आहेत, त्यानुसार बायनॉमियल नेम्स त्या ऑर्गॅनिझम्सला दिलं जातं. All the organisms of a species are so similar that irrespective of differences in color, height, habitats and habits, they can reproduce among themselves and form new individuals like themselves. For example, all domestic cats in the world belong to the same species. The same is true in the case of animals like hen, cow, dog, etc. and plants like mango, wheat, maize, etc. आता या ठिकाणी एक्झाम्पल जर घेतलं पहिलं आपण डोमेस्टिक कॅट्स. जगामध्ये जेवढ्या काही कॅट्स असतील डोमेस्टिक कॅट्स तर त्या सगळ्याच्या सगळ्या सेम स्पेसिसमधनं येणारे, जीनस सेम असणारे. परंतु आता कॅट्समध्येच काही कॅट्स असे असणारे की जीनस सेम आहे परंतु स्पेसिस वेगळी आहे. त्याच पद्धतीने हेन असेल, काऊज असतील, डॉग्स असतील, ते सगळे स्पेसिस एकाच असणार आहे. ॲनिमल्समध्ये जर विचार केला तर या पद्धतीने. आणि प्लांट्समध्ये जर विचार केला तर मँगोमध्ये वेगवेगळे जे आहेत जेवढे जगामध्ये असतील तर त्यांना काय म्हटणार आहे मँजिफेरा इंडिका ह्याच नावाने ओळखलं जाणार आहे. व्हीट जर असेल तर त्याला आपण तसंच मेज असेल, झिया मेजला आपण म्हणतो झिया मेज. तर झिया मेज म्हटलं की जगामध्ये फक्त मेजच आठवणार आहे. परंतु आता मँगो जर म्हटलं तर मँगोमध्ये पुन्हा वेगवेगळे व्हरायटीज वगैरे आहेत. तर मग त्या व्हरायटीज पुन्हा त्या ठिकाणी स्पेशली डिस्क्राईब करावं लागतात किंवा त्या ठिकाणी दिल्या जातात. फॉलोइंग आर सम एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिझम्स फ्रॉम द किंगडम प्लांटी अँड ॲनिमलिया क्लासिफाईड बाय द बायनॉमियल मेथड्स ऑफ नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर मेथडने या ठिकाणी दिलेले आहेत. लिव्हिंग थिंग्स सायंटिफिक नेम. डॉग्सला काय म्हणतो आपण कॅनिस ल्युपस फॅमिलियारिस. कॅनिस ल्युपस फॅमिलियारिस हे डॉगचं सायंटिफिक नेम आहे. काऊ जर म्हटलं तर बॉस टौरस हे त्याचं नेम आहे. हिबिस्कस की ज्याला आपण जास्वंद म्हणतोय, हिबिस्कस रोझा सायनेन्सिस या नावाने त्याला ओळखलं जातं. जवार सॉर्गम बायकलर म्हणून तिला ओळखलं जातं. या पद्धतीने अजून काही नेम्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत आणि कमेंट्स बॉक्समध्ये ते तुम्ही टाकणार आहात. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण हायलाईट करतोय फॉर एक्झाम्पल सॉर्गम बायकलर असेल किंवा हिबिस्कस रोझा सायनेन्सिस असेल, बॉस टौरस असेल किंवा कॅनिस ल्युपस फॅमिलियारिस असेल, हे जे नावं आहेत त्यांच्यामध्ये अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल जर व्यवस्थित तुम्ही पाहिलं असेल तर, की हे सगळेचे सगळे नावं इटॅलिक्समध्ये लिहिलेले आहेत. इटॅलिक्स का लिहिलं जातं तर त्याला जे ICN जे आहे इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर त्या ठिकाणी रूल्स आहे की जेवढे काही सायंटिफिक नेम आहे एक तर ते इटॅलिक्समध्ये लिहावेत किंवा इटॅलिक्समध्ये आपण लिहिताना आपण स्वतः लिहू शकत नाही वहीमध्ये, तर त्यावेळेस त्याला काय करावं लागते अंडरलाईन करावी लागते. अंडरलाईन आवश्यक असते. हे जे सायंटिफिक नेम आहेत या सायंटिफिक नेमला एक तर अंडरलाईन असावे किंवा ते इटॅलिक्समध्ये लिहिलेले असावे. हा सुद्धा एक रूल आहे. तर त्यामुळे तो रूल फॉलो करणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी 29 एप्रिल इज ऑब्झर्व्ड ॲज अ वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. हा जो 29 एप्रिल आहे तर तो काय वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो अख्ख्या जगभर. किलिंग ऑफ हार्मिंग फ्रॉग्स इज प्रोहिबिटेड बाय द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. जो काही वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे तर त्यामध्ये किलिंग एक तर बेडूक मारणं किंवा हार्मिंग त्याला इजा पोहोचवणं हे प्रोहिबिट केलेलं आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलं म्हणजे काही वर्षांपूर्वी तर फ्रॉगचं डिसेक्शनसाठी वगैरे परमिशन होती किंवा फ्रॉगचं डिसेक्शन वगैरे आपण सायन्सचे मुलं करत होते. परंतु त्यानंतर जेव्हापासून हा ॲक्टमध्ये आला आहे वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे साजरा व्हायला लागला किंवा
वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये ते आलं आहे, तेव्हापासून कोणत्याही लॅबमध्ये फ्रॉगवरती किलिंग किंवा हार्मिंग करण्यासाठी परमिशन नाही. आणि तसं जर आढळलंच तर त्या ठिकाणी त्याच्यावरती केस वगैरे होऊ शकते किंवा त्यांना काही पेनल्टी वगैरे लागू शकते. सो दिस इज द फर्स्ट चॅप्टर, लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. हा चॅप्टर या ठिकाणी आपण डिस्कस केलेला आहे किंवा त्या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. आता या ठिकाणी अजून एक याचे जे लिंक आहेत, पहिल्या दोन्ही लेक्चरच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. त्या ठिकाणी तुम्ही त्या पाहू शकता. अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल, डॉक्टर चंद्रकांत ॲम्बिशन अकॅडमी. थँक्यू.